पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. इस्रायलने अलीकडेच कोणाची मोसादचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमन गोफमॅन यांची. प्रश्न 2, IPL मध्ये 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय नुकताच कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे शुभमन गिल. प्रश्न 3, मल्याळम नववर्ष विशू कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केरळम म्हणजेच केरळ राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहे? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 5, 18 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना यांची. प्रश्न 6, जागतिक चागस रोग दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 एप्रिलला. प्रश्न 7 पाहूया. एप्रिल 2026 मध्ये 42 कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. प्रश्न 8, पीटर मागार यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानाची निवडणूक जिंकली? तर त्याचं उत्तर आहे हंगरी देशाच्या. हंगरी देशाची राजधानी आहे बुडापेस्ट. प्रश्न 9, नुकताच कोणाला प्रतिष्ठित WWF राष्ट्रीय मत्स्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 10 पाहूया. 2026 च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 17 पदके. प्रश्न 11, मंगोलियातील उलन बातार येथे झालेल्या 2026 च्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 16 पदके. प्रश्न 12, 2025 सालासाठी विस्डेनचा जगातील आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून कोणाला गौरवण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिचेल स्टार्क व दीप्ती शर्मा यांना. प्रश्न 13 पाहूया. दरवर्षी जागतिक कला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 15 एप्रिलला. प्रश्न 14, केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे पिनराई विजयन हे. प्रश्न 15, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कैलाश सत्यार्थी यांना. प्रश्न 16 पाहूया. तामिळनाडू आणि पुदुचेरी प्रधान मुख्य आयकर आयुक्त म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे सुनील वाजपेयी यांनी. प्रश्न 17, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात संसद खेल महाकुंभ आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ शहरात. प्रश्न 18, सुजान कोयल यांची नुकतीच कोणत्या देशाच्या संरक्षण दलांच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाच्या. प्रश्न 19 पाहूया. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रणवीर सिंग यांची. प्रश्न 20, अमरावती राजधानी शहर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी फेज 1 जागतिक बँकेने किती दशलक्ष डॉलरचा प्रारंभिक निधी जारी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 340. प्रश्न 21, अमेरिका इराण युद्धविरामानंतरची घोषणा जेव्हा झालेली हॉर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या पहिल्या भारतीय ध्वजांकित जहाजाचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे जग विक्रम. पुढचा प्रश्न पाहूया, म्हणजे काल विचारलेला प्रश्न. 14 एप्रिल 2026 रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कितवी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 135वी. तुमच्यासाठी प्रश्न आहे 22 क्रमांकाचा प्रश्न. झारखंड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.